पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। साताऱ्यातल्या पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढलाय। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागरातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे। धरणाचे 6 वक्र दरवाजे 2 फुटाने उचलून 15,058 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आलंय। नवजा 82 मिलीमीटर, कोयना 58 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। तर कोयना नदीवरील संगमनगर धक्का इथला जुना पूल पाण्याखाली गेलेला आहे। नदीकाठच्या भात शेतींचं मोठं नुकसान झालंय। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमच्या साताऱ्याचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। पाहूयात। सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरामध्ये पावसाचा जोर कायम आहे। धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जो पडणारा पाऊस आहे त्यामुळे कोयना धरणाच्या 6 वक्र दरवाजे 2 फुटाने उचलून त्यामार्गे 14,000 पेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग हा कोयना नदीपात्रात करण्यात आलेला आहे। आज माझ्या पाठीमागे या ठिकाणी आपण पाहू शकतो कोयना नदीवरील संगमनगर धक्का इथला जो पूल आहे, जुना पूल, तो आता पाण्याखाली गेलेला आहे आणि नदीच्या मधोमध या ठिकाणी एक झाड देखील पुलावरती अडकलेला आहे। त्यामुळे पुलाचं देखील या झाड अडकल्यामुळे पाण्याच्या प्रवाहामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे ती वर्तवली जात आहे। नदीला मिळणाऱ्या उपनद्या आहेत त्या देखील आता मोठ्या प्रमाणात वाहत असल्यामुळे पाणी जे आहे ते पात्राबाहेर आलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नदीकाठची शेती आहे ती देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे ती या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळते। गेल्या 8 ते 10 दिवस धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला होता। त्यामुळे या परिसरामध्ये नदीकाठची शेती पाण्याखाली गेलेली होती आणि विशेषतः या परिसरामध्ये पश्चिम घाट परिसरामध्ये प्रमुख पीक म्हणून भात पीक घेतलं जातं आणि हे भात पीक जे आहे ते आता पाण्याखाली गेल्यामुळं आता 4 दिवसापूर्वी पाऊस कमी झाल्यानंतर ते पात्राबाहेर आलं होतं, मात्र पुन्हा एकदा धरणातून पाणी सोडल्यामुळं ते पीक आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे आणि त्यामुळं भात शेती ही नदी शेजारची कुजण्याच्या मार्गावर आहे या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे शेतकरी आता चिंतेत सापडलाय। पाऊस कधी कमी होणार आणि धरणातील पाणी कधी कमी करणार याकडे आता शेतकऱ्याचे डोळे लागलेले आहेत। कॅमेरामॅन संकेत समी, शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, कोयनानगर, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।